आता नागपूरवरून मार्कंडेय ऋषी दर्शन घ्यायला चाललो मी. आणि आता मी उमरेडला आहे. माझा मित्र आहे, त्याचं नाव आहे नरेश. त्याच्या गाडीनं मी मार्कंडेय ऋषी त्याचं मेला आहे तिथं दर्शन घ्यायला चाललो आहे. आता उमरेडला स्टॉप केला आहे, थोडं पाणी चहा घे, त्याच्यानंतर समोर जातो. जे पाणी पी. हे उमरेड आहे, हे हॉटेल आहे. हे मार्कंडेय ऋषीचं सांगून ते थोडं बोलून थोडंसं सांगतो आणि चाललो म्हणून. देव हर हर महादेव की जय. मार्कंडेय ऋषी एकादशी आज उपास केला आहे आम्ही. बोल मार्कंडेय ऋषीबद्दल सुरुवातीचे पायी बोल बोल बोल. म्हटलं उमरेडला आहो आम्ही, हायवे रोडवरचा बस स्टॉपचं. वाटतं मार्कंडेय ऋषीबद्दल बोल. आता अजून वेळ आहे आम्हाला पोहोचायला. आता जेमतेम उमरेडला पोहोचतो. समोर बोल ना मार्कंडेय ऋषीबद्दल 2-4 शब्द. हा ते आहे काय तर पुराण काळाचे मंदिर आहे. वैनगंगाच्या संगम तिथे जाऊन राहिलो आम्ही. आजचा तिथं मेला आहे तर कशाबद्दल, कोणाबद्दल आहे ते? महाशिवरात्रीबद्दल. महाशिवरात्री तर मार्कंडेय ऋषीचं हे आहे. हो त्याला जे वाचवलं होतं ना, यम आला होता तो. तो शंकराची भक्ती करे. पिंडीला पिंडीला त्याला यम आला होता तर पिंडीला पकडून होता. तो सीन तिथं आहे. आणि त्याच्यामुळे मग आपले शंकरजी बी हे झाले आहे रूपांतर. आणि त्यांना सांगितलं यमला माझा फोटो घेऊन काय उजेडात. मग आपण पवनी फाट्यावर आहोत आणि नागभीड समोर आहे. तिथं थोडंसं रेस्ट घेतला आहे, थोडंसं खाऊन पिऊन घेतो. फराळाचं उपवास आहे आज. शंकराच्या नावाने एकादशी बनवली आहे. नागभीड बस आली आहे. आम्ही बसवर ना 2 व्हीलरवर आहोत. वर्षा आली आहे. वडसा बस आहे. हे की मी पकड असं हां तसंच पकड. हो मी नागभीडला आलो. आता नागभीडपाशी मी हॉटेलात थोडंसं लस्सी घेतली. इथं पहाडी इलाक्यावर गणपती आहे. पण आम्ही चाललो मार्कंडेय ऋषी मेला. कुठं आहे? कुठच्या साईडला? शिंदेवाडीपासून समोर जावं लागते 10-12 किलोमीटर. चांबोरशीला आहे. तर तिथं दर्शनासाठी चाललो आम्ही. हे आता नागभीडला आहे. नागभीडला इकडे बाजार भरते फाट्यात. आम्ही चौकात थांबलो आहे. चौकातून थोडं बसस्टँडपाशी थांबला. थोडा शूटिंग करून आलो. इतक्या लोकांचा हे नागभीड आहे. हे चायवाले आहे, केलेवाले आहे, सब अच्छे लोग हैं और सब मिक्स है. मराठी ज़्यादा,
ट्रैफिक है चौक में, अच्छा पुलिस वाले ट्रैफिक वाले बड़े मज़े के साथ लोग जी रहे, दौड़ धूप कर रहे हैं। यहाँ भी एकादशी का मेला भरता है तो लोगों की भीड़ ज़्यादा है। मैं आगे जैसा जैसा आगे चल रहा हूँ वैसा आगे की शूटिंग ले रहा हूँ। तेरा होटल का नाम बता, पानीवाद में भी समीर कोल्ड ड्रिंक लस्सी। बोल, क्या होटल का नाम बता। पहले तेरा फोटो आ रहा, बोलना है। अबे शूटिंग कर रहा हूँ मैं, वीडियो में डालता, फट गई उसके। हे आता आम्ही मार्कंडे देवाच्या जवळ आलो आहे। आजची एकादशी आहे, ट्रॉफिक आली आहे, 8-10 किलोमीटर जवळ आहे। तर आम्ही गाडी सिंदेवाडीला ठेवली आहे, टू व्हीलर। तर कारण समोर ट्रॉफिक जास्त राहते, रोड छोटे राहते, याच्यासाठी आम्ही गाडी तिथंच ठेवून दिली। आता हे बघून की ट्रॉफिक आहे, धीरे 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 चालू आहे। हाऊसफुल आहे। 59 बोल ना, बोल मार किती दूर आहे, काय काही बोल। 10 किलोमीटर आहे. आता बोल ना, समोर बोल ना, माझ्या इतक्या फेऱ्या झाल्या तितक्या झाल्या, त्याच्याबद्दल आयडिया आली असेल, बोल। नाही आता पहिलीच वेळ पहिलीच वेळ आहे का? पहिलीच वेळ तू काही चांगली नाही बोलशील, नाही तेवढं नाही आपण मग ते एक असंच बंद होऊन जाईल। हो तर मग गेल्यावर लागेल सर. तरी गेल्यावर काही सुचत नाही। हां असा कर, पाय काढ, आता थांबा भेटते थांबा सर. पाच बोलतो का जाऊ तू? नाही मोबाईलला हां बोलू द्या, दोन शब्द। मोबाईलला जाऊ दे जी. आता मार्कंड आलाच आहे. हां बोल बोल ना। आता मार्कंड आला तर पाहिलेला आहे. अरे काही बोल नाही, गाव हे ते आता गावाचं नाव नाही माहिती. आहे, हे आता दिसत आहे ना की बडबड कर, गर्दी आता दिसतच आहे. बडबड करतो तर त्याच्यात काही हो का गर्दी बस आहे, जातच आहे, गाड्या जातच आहे. रणजित झाले, आऊट नाही झाले ना? आऊट झालाय कोण? पांड्या, अभिषेक शर्मा गेला. किती वर? तो वर. आणि त्याच्यासोबत कोण आला तो? सॅमसंग नाही, समोर हे रोडचे दाखवून हां हे चालू राहतो हात पाठीमाग लावून हात हां असं ओके. मार्कंडे देव, हां मार्कंडे देव, तर त्याच्या जवळ आलो आहे. आता आम्ही बसमध्ये गाडीत आहोत आणि तरी 1-2 किलोमीटर आहे. आणि मॅचही पाहून आलो. 1 ओव्हर 5 बॉल अभिषेक शर्मा आऊट झाला आणि त्याच्या जोडीत तो ते सॅमसन खेळून आला आहे. पण आम्ही मार्कंडे देव आहे त्याचं दर्शन घ्यायला आलो आहे. आणि ते त्यांना 12 वर्ष वय होती, पण ते शंकराचे भक्त होते आणि अजून शंकराच्या भक्ती करता करता त्यांना यम आला होता त्यांना घ्यायला. त्यावेळेस त्या मुलगा होता तो 10 वर्षाचा 12 वर्षाचा,
तर त्याला यम घ्यायला आला. त्यावेळेस त्यानं मार्कंडेनं शंकराची पिंड पकडून घेतली आणि पिंड पकडून घेतली. यम त्याला हात पकडून तिथून आला. त्याचे सैनिकही आणले होते, पण तो ऐकेना, पिंड सोडेना. तितक्यात शंकरजी तिथं रूप धारण करून आले आणि त्यांना सांगितलं क्या इसको कुछ करने का नहीं, तुम वापस चले जाओ. तो यम वापस चालला गेला, कारण त्याला ऐकतही होते ते, कारण तो सबका बॉस था शंकरजी. आणि ते यम म्हणजे सूर्याचा पुत्र, त्याला मरण्याचा न्यायची त्याला परमिशन होते आणि तो खतराचा होता. आणि त्याची बहीण एक यमुना, ते पृथ्वीवर धरती आहे ते, आणि याला स्वर्गामध्ये स्थान दिलं आहे आणि अजून त्याला काम दिलं आहे. ते मृत्यू ज्याचा जवळपास आला तर त्याला न्यायासाठी तो येते. आणि काही मृत्यू खूप हे राहते, डेंजर, ते जायला पाहत नाही, पण मग त्याला यावं लागते, येऊन त्यांना न्यावं लागते. पण तो दिसत नाही, यम दिसत नाही, त्याच्यामुळे त्याला यावं लागते. तो दृष्टीच होते, कारण देव आहे ना तो. दिलीप बोलते का काही? नाही, तू माझ्यापेक्षा हुशार आहे ना. बरं, काय हरकत नाही. हा ठीक. समजत नाही आहे. हा, समजलं का? आता आम्ही मार्कंडेमध्ये उतरलो. नदून मार्कंडेच्या मंदिरापासून पाय वाटणं चालू आहे जाणं. माझ्यासोबत माझे मित्र तिथं बनलेले. बरोबर. त्यांचं नाव सांगा, बोला. नाव बोल. माझं नाव आहे पांडुरंग मांडवगडे. हां, मांडवगडे का तुम्ही? मांडवगडे. हा. अरे वा, चांगला आहे. अच्छा, तुम्ही किती वेळा फेरी झाली? फेरी किती वेळा झाल्या? मार्कंड्याला तर नेहमीच येत राहतो म्हणा, तसं काही नाही. कारण या भौगोलिक परिसरामध्ये जे आहे ना, माझे परिचय म्हणजे माझे मावशी आहेत, काका वगैरे, काका भाऊ सर्व नातं, त्याच्यामुळे मी नेहमीच येत राहतो. अच्छा, मार्कंडेय ऋषीची यात्रा कशामुळे भरते, का कारण आहे ते बोला बोलल्याबरोबर. हां, ते सांगा. मार्कंडेश्वर ऋषी जो आहे, इकडे पाहतो तुमच्या फोटो येईल. मार्कंडेश्वर जो ऋषी आहे, हा महामार्कंडेश्वर जो आहे, मी सांगतो. त्यांची पत्नी याने तप केलं, तर त्यांना मुलगा पाहिजे. तर शंकराने मुला दिला, पण अलग आई होतं 11 वर्षाचा. त्यानंतर त्याची मृत्यू होणार. ते दुःखी अजून वडील ते दोघंही दुःखी राहत होते. आयुष्यामध्ये पाठवला. मार्कंडेश्वर जो ऋषी आहे ना, मार्कंडेश्वर ऋषी खूप तपश्चर्या करत होता का मला एक मुली पाहिजे. तर त्या क्षणी काय झालं का, हे मुलगा तुला पाहिजे, तर तुला देतो दोन मुलं देतो. 2 मुलापैकी एक आहे अल्प आयुष्याचा, एक आहे पूर्ण 100 वर्ष जगण्याचा. म्हणजे 2 मुलं आहे, तर तुला कोणता पाहिजे ते सांग. बरोबर आहे. एक आहे अल्प आयुष्यामध्ये, अल्प आयुष्य म्हणजे लवकरच मरणार आहे, पण तो मात्र समाधान आहे. आणि आयुष्यभर जो राहणार आहे 100 वर्ष, तो मात्र सर्व सत्यानाशी करणार आहे. तर त्यावेळी त्यानं म्हणे नाही बाबा, असा नको पाहिजे, मला पाहिजे अल्प आयुष्याचा असो, पण तो मुलगा पाहिजे. त्यावेळी त्यानं मागितला आणि तो 7-8 वर्ष झाल्यानंतर पिंडी
अशी त्याचा जीव वाचतो तिथपत सांगा. एका ठिकाणी बसून कहाणी सांगितली. हा काय सांग खूप नंतर येतो. त्यांना तर त्याचे जसे आयुष्य कमी होत आहे, हां 8-9-10 वर्षाचा झाला हां आणि तो का म्हणताय हां तर त्याचे आई वडील रडत आहेत. हां तर आमचा मुलगा एवढा गुणी आहे, हां पण हा अल्प आयुष्यामध्ये लवकर जाणार आहे. हां. दर्शन झालं म्हटलं आता. बोला बोला तुम्ही इकडे बोला. अर्धवट राहील इकडे बोला. हां तर तो लवकर जाणार आहे अल्प आयुष्यामध्ये, हां. म्हणून त्या आई वडील खूप रडत होते. हां. तर तो रडत असताना हां. आता हे आमचे सरकार कोणाकडे गेले चालले माझ्या लक्ष आहे ना. आता हळूहळू हां. जरा चाल म्हणाले. नाही त्याची घोड्यावर चालते. तर ते काय झालं मग, एक दिवस विचारून त्यांना आपल्या आई वडिलांना विचारत आहे हां. का बाबा तुम्ही का रडता असे, हां हां याचा मला शोध सांगा. हां तर ते सांगू शकत नव्हते. हां न सांगल्यामुळे मग एक दिवस यानंच म्हणजे अट्टहास घेतला का जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मी जेवण वगैरे घेणार नाही. नाही. हां अशा या उद्देशानं अट्टहास करून मग त्यावेळी शंकरची नाही 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 मग त्यानं तपश्चर्या चालू केली. हा तपस्या. तपस्या. हां तपस्या म्हणजे शंकराचे शिवपिंड बनवून हां तपस्याला बसत होता. हां आणि मी काय म्हणे हा पाप आहे का पुण्य आहे, हां. तर मी जाऊन देवालाच विचारतो म्हणे. हां 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 बरोबर आहे. हां बिलकुल. आणि मी देवाला जाऊन विचारतो म्हणे, आई वडील असं बाजूला असं राहू द्या थोडा वेळासाठी. हां त्याने काय म्हणत आहे, आई वडील माझ्या बाजूला राहू द्या. मला जे विचारायचं आहे ते पहिले विचारून घे. तू मला अल्प आयुष्यामध्ये का दिलास आणि मला असं म्हणजे माझे आई वडील का रडते. हां बरोबर आहे का नाही. हां बरोबर आहे. त्यावेळी त्यांना सांगा का बाबा म्हणे, हां ज्यावेळी त्याला देवाने न्यासाठी आला हां अल्प आयुष्यात म्हणजे 7-8 वर्ष जे काही 9-10 वर्षाचा असं त्यांची मुली. आयु 12 वर्षाचा आयु. हां हो 12 वर्षाचा होतो आता. हां. मग यम आला यम आला आणि न्यायासाठी न्यायासाठी. खतम झाली यम आला त्याला घेऊन. तो म्हणे तुझी आयु खतम झाली आता काय झालं. हां तो म्हणे मी चालायला तयार आहो, पण या पिंडीला घेऊन चालावं लागेल. ते म्हणे मी पण तो शिवभक्त असल्यामुळे तो शिवभक्त असल्यामुळे तो ओम नमः शिवाय हा जप चालू केला. हां आणि जप चालू केल्यानंतर हां अरे म्हणे याच्या घरामध्ये आपण भाषा कसा टाकायचा, हां कमीत कमी एक शब्द तरी खंडित पडला पाहिजे. हां 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 एक मस्त सांगून आले. हां बरोबर आहे. हां बिलकुल पटलं तर बोलले. त्याचा खंडित पडायलाच पाहिजे. हां. तेव्हाच माझा भाषा टाकण्यात मजा आहे. हां, यम. आणि हा शब्द जो चालू आहे यम त्या बनत होता. ठिकाणी मी यमचं नाव घ्या. भाषा नाही टाकू शकत म्हणे. हां आणि मग तो तसं तपश्चर्येला बसला होता ओम नमः शिवाय. हां आणि ओम नमः शिवाय बसल्यानंतर तपश्चर्येला हां हे औपा मंदिर हां. गेट. हां त्यावेळी मग त्यानं बोला बोला बोला. तपश्चर्येला बसला होता. हां. आणि तो फासा जेव्हा टाकला हां तेव्हा मग शंकरानं प्रगट झाला आणि बापू म्हणे हां हे तुझं हे बरोबर नाही. हां हं? हां म्हणजे जेव्हा तो पूजेवर बसलेला आहे हां आणि त्याची तपश्चर्या चालू असताना हां भंग करून आला. भंग करून राहिलास तू, हां. हे तुझा तरी अधिकार नाही आहे म्हणे. हां हां बरोबर आहे. बरोबर आहे. हां. बोला बोला स्पीड. तर मग तेव्हा तो म्हणे नाही नाही ते काय असो म्हणे, पण मला नेणे आहे ना बाबा म्हणे त्याची खंडित झालेली त्याला नेणेच आहे का नाही जी. तसं नाही नेऊ शकत म्हणे, तू नाही ने तुझा बाप नाही नेऊत म्हणे. कारण जोपर्यंत तो पूजेवर बसून उठत नाही हां त्यांची पूजा जोपर्यंत
हा. त्याला तुम्ही फोनकडे पाहून बोलत जा. म्हणजे का आवाज जाईल. बरोबर. नाही तर मेहनत पाण्यात जाईल. तर बोला. तर मग त्याने सांगितलं तो पिंडील पकडते ना. पिंडीला पकडला आणि पिंडीवर पडला होता. हा. तर त्यावेळी शंकरजी प्रगट झाले. शंकर स्वतः साह्य. हा पिंड म्हणजे शंकर साह्य होता. आणि शंकर म्हणे नाही म्हणे हे तपश्चर्येला बसला हे तुझं जे धिंगाणं आहे हे बरोबर नाही आहे का नाही. तर तो मग शेवटचा त्याला नेला होता. पण नेला पण आखरी सोडून द्यावा लागला. सोडून दिला. यम वापस चालला गेला. वापस यमाला त्याला सोडून द्यावा लागला यमाला. आणि मग निघून जावं लागला. कारण तू कुठेच असेल तरी हे सुटणार नाही. शॉर्टकटमध्ये ते लांब लचक नका. मग तेव्हापासून प्रसिद्ध झाला मार्कंडेय ऋषी. मार्कंडेश्वर ऋषी. ते सांगा. तेव्हापासून प्रसिद्ध झाला मार्कंडेय ऋषी. आणि याचे मंदिर मुंबई इकडे पंढरपूरला आहे. पुष्कळ आहे. बरोबर आहे. ते की सांगा. बरं ठीक आहे. बरं बाकी ठिकाणी काय कमवायचे मला माहिती हे नाही. पकडा हे पकडा हे पकडा. बाकी ठिकाणचं माहीत नाही पण भाऊ दादा उभे व्हा तू. थैली ठेवा ना. लावा ना थैली तर लावा. जितकी देव आहे इथं व्हिडिओ घ्या. त्यांच्या याच्यात घ्या. त्याच्यात हे लोक आहेत चांगले चांगले. पुरारी भजन आहे ना इथं ते नंतर घेऊ. हे देव आहे ना. तसं नाही. असं घेऊ. तसं नाही. आणि असं आलं पाहिजे. खाली पकडा हात. तो असा घ्या. थक घ्या. थांबून ठेवा. धीरे धीरे थोडं थांबा. म्हणजे पूर्ण फोटो येते. या कोणत्यातही घ्या. इकडे त्या गणपतीचं घ्या. तिथं बसून मग पिंडाची घ्या. या आता इकडे. फोटो घेऊ द्या. चांगल्या रीतीने घ्या. पालखी गेली की लाल नाही पाहिजे. असं हलक्या हातात पकडायचं. घेऊन घ्या.
44 45 1 मिनिट गिन 2-3 होऊ द्या. हो. 60 सेकंद येते. हो का? या इकडे. या बक्षीसची मी घेऊन खाली खाली आहे. आजूबाजूचे डेकोरेशन पाहिजे. नाही हे इकडे असो. जुळवाजी इथं जास्त वेळ पडतो फक्त हां हो घेऊन घ्या त्यातही घेऊन घ्या नशीब हां हो फुटकी हो चौधरी आले का हो ते तिकडून घेऊन घ्या. नाही सिनेरी जे चांगलं वाटते ते. किती मिनिट झाले? 4 मिनिट. चार मिनिट 4.5 मिनिट हां त्या 5-6 मिनिट करून घ्या. हो एक व्हिडिओ बनवून द्यायचा पाहिजे खालून थांबवून पाऊ चाला हो नाही माझ्यासारखं नका करा. हो ना उलटा सीधा व्हायचं नको पाहिजे. नाव घेऊ चाला वाटलं तर अरे पूर्ण बस्तीची इकडे घेऊन घ्या. पाठ करून घ्या बंद करून घ्या. ते कसं आहे होणारे ते चुके न किंवा का चिंता वाहतो मानवा. सिनेरी घेऊन जा. हो तिकडे पुष्कळ आहे पुन्हा. पुढं तिकडे नंतर घेऊ ना. हां अरे आलो इथं नुकसान झालं आपलं. नाही नाही चला बंद करा जो लालवर हात हां
गोविंद महाराज तिकडे आहे तर त्यांच्या इकडे जाऊन येऊ. गोविंद महाराज थोडा वेळ ऐकून घेऊया. समजी घेऊ. किती मिनिट झाले? 4 मिनिट बंद करून ठेवा आता. हालत खराब आहे.
आता अरे लवकरच येतील ना. हा बंद करून द्या मग तिला अंगोट टिपकी मारून एका ठिकाणच गेलं.
दिलं दवाखाना औषध घेतल्या मोठ्या मोठ्या हो का पण काही झालं नाही. ते गाडीत पडले होते त्याच्यामुळे इथं दवाखाना असं ना दवाखाना ते काय लावते पट का काय हे लावते म्हणते ना ते आहे ना मालिश पट लावणं लायक ते आहे का ते तो पट नाही रे ते काहीतरी लावते. कोणती मालिश करायला काही देत नाही. इथं कोणी नाही का गावात काय का खेड्यागावात तर असे खूप लोक आहेत. राजूरा लई लांबचे आहेत. हो बल्लारच्या सामने हां राजूरा हो तिथे राजूला आकर्ष असं राहते जगफुटा ना राजूला आकर्ष असं राहते भारत आपलं इथे भारत